महाराष्ट्रातील हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, जो अत्यंत शुभ सण म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातील घराघरात साजरा केला जातो. जो एक विजय, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक म्हणून मानला जाणारा सण आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी मानला जातो, जेव्हा 14 वर्षे वनवास पत्करून श्रीराम अयोध्येला परतले होते. ज्यांनी रावणाचा वध केला होता. म्हणूनच त्या गोष्टीचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारली जाते, जेथे बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंब, आंब्याची डहाळे, फुलांचा हार आणि साखरेचा हार इत्यादी एकत्रित काठीला बांधून गुढी दारात उभी केली जाते. कडुलिंबाची पाने, गूळ, ओवा, जिरे, खोबरे आणि वाटलेली हरभरा डाळ एकत्रित करून आरोग्यदायी प्रसाद बनवला जातो आणि पुरणपोळीचा खास नैवेद्य गुढीला दाखवला जातो. तर हाच गुढीपाडवा सण साजरा करण्यासाठी मी ह्या बांबूच्या काठीला सुशोभित करीत आहे. त्यासाठी मी ॲक्रेलिक हिरवा डार्क कलर इथे वापरत आहे. तर सगळ्यात पहिला संपूर्ण काठीला हा जो काही हिरवा डार्क कलर मी घेतलेला आहे तो आता मी लावून घेत आहे. आणि तो लावून झाल्यानंतर पांढऱ्या पेननी, जे ॲक्रेलिक पेन आहेत, तर त्या पेननी मी त्याच्यावरती पांढरी फुले काढणार आहे. त्यामुळे आपली काठी अतिशय सुशोभित दिसेल. आणि त्याच्यानंतर तिला वस्त्र, कलश असं सर्व काही घालून सजवून आपण गुढी दरवाजात उभा करतो किंवा गॅलरीत उभा करतो. तर मी इथे संपूर्ण प्रोसिजर दाखवलेली आहे. अगदी काठी रंगवण्यापासून गुढीला साडी नेसवण्यापर्यंत, तिचा कळश जो असतो वर ठेवायचा तो तयार करण्यापर्यंत मी संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण व्हिडिओ मी इथे दाखवलेला आहे. चला तर मग आता आपण या गुढीच्या संपूर्ण प्रोसिजरला काय करूया, सुरुवात करूया. इथे एक खूप सुंदर असं गाणं आहे मराठीतलं, कौसल्याचा राम. तर नेहमी गुढीपाडवा जेव्हा जेव्हा येतो ना, तेव्हा हे गाणं असंच गुणगुणावं असं वाटतं. तर ते थोडंसं मी इथे गात आहे. कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, कबीराचे बिनतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, बाबड्या या भक्तासाठी देव करी काम, एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी जानकीचा नाथ, राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, दास राम नामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, रूप ये पठास, राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, बिनुनी सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम, गुप्त होई राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम, हळूहळू उघडी डोळे पाहिजो कबीर, विनुनिया शेला गेला सखा रघुवीर, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. खूप खूप सुंदर अर्थ या गाण्यामध्ये दडलेला आहे रामाबद्दल. जेव्हा जेव्हा दसरा, गुढीपाडवा असे सण येतात तेव्हा आपसुकच रामायण, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे सगळे आपल्या डोळ्यासमोर, आपल्या मनामध्ये प्रकट होतात. त्यांचे ते भाव आपल्या मनामध्ये प्रकट होतात. तर त्या प्रत्येक
भावाला एक काय म्हणतो आपण, एक त्या पलीकडची जी भावना असते किंवा त्या रामाबद्दलची जी भावना आपल्यामध्ये आज जागृत होत असते, तिला तोड नाही आहे असं मला वाटतं. तर त्या भक्तीला अनुसरून किंवा त्या भक्तीपोटी आपण बऱ्याच अशा गोष्टी करत राहतो किंवा अनेक अशा कलाकृती करत राहतो. मग ते मूर्ती बनवणे असो, पेंटिंग काढणं असो किंवा एखादं चित्र काढणं असो रामाचं किंवा कोणत्याही देवतांचं. तर त्यामागे देखील आपली जी नितळ भक्ती असते ना, ती त्यातून जागृत होत असते, ती त्यातून प्रकट होत असते. म्हणूनच जेव्हा जेव्हा असे सणवार येतात तेव्हा तेव्हा आपल्या हातून छोट्या मोठ्या गोष्टी हे देवासाठी मनापासून करत राहणे, मग ते रांगोळी साधी काढणे असो किंवा पेंटिंग करणे असो किंवा आता जे मी गुढीची काठी रंगवत आहे त्याच्यावरती सुंदर चित्र मी रेखाटत आहे, फुले काढत आहे, तिला सजवत आहे, तर यामागे एक नितळ भक्तीचा भाव आपल्याला दिसतो किंवा आपल्याला जाणवतो. तो इतरांनाही जाणवतो. इतरांना जाणवण्यापेक्षा आपल्या स्वतःला जाणवणं हे खूप गरजेचं असतं असं मला वाटतं. आणि ते होत राहणे, हे आपल्या हातून घडत राहणे हे खूपच महत्त्वाचं कार्य असतं. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणवार आहेत जे ऋतूंना अनुसरून आहेत, ऋतूंप्रमाणे आहेत. त्यामुळे जे सण असतात ते अशा रीतीने जर आपण साजरे करत गेलो तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील त्या सगळ्या सणांचं महत्त्व हे कळत राहील आणि जो काही हा सांस्कृतिक आपला वारसा आहे तो असाच पुढे टिकवला जाईल असं मला वाटतं. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. हा गुढीपाडवा किंवा हे मराठी नवीन वर्ष आपणास खूप समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना.